विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी राज्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली। मागील काही दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे शिंदे सेनेत जाणार किंवा त्यांचा पक्ष शिंदे सेनेत विलीन होणार आणि त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार अशा चर्चांनी जोर धरला होता। त्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बच्चू कडू यांच्या काही बैठकाही पार पडल्या। पण बुधवारी बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं की पदांसाठी युती करणारा बच्चू कडू नाही, इतर पक्ष तशा युती करतात, पण बच्चू कडू हा मुद्द्यांसाठी युती करेल। मुद्दे असतील तरच आम्ही पुढचं पाऊल टाकू। पण त्यांच्या या वक्तव्याला 24 तासही उलटत नाही तोच त्यांनी आता आपण शिंदे सेनेत प्रवेश करत असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलंय। मंडळी, शिंदे सेनेच्या वाट्याला विधान परिषदेच्या 2 जागा आलेल्या आहेत। त्यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे, तर दुसऱ्या जागेसाठी आता बच्चू कडू उमेदवार असणार आहे। एवढंच काय तर त्यांना पुढील 6 महिन्यात मंत्रिपद देखील मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इतर इच्छुकांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटलाय। दरम्यान बच्चू कडू यांनी धनुष्यबाण हाती घेतल्यानं त्यांच्या प्रहार संघटनेचं काय होणार, त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्यामागे कोणती कारणं आणि रणनीती आहे, यामुळे खास करून विदर्भातील राजकीय समीकरणं कशी बदलणार आहेत। महत्वाचं, मध्यरात्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत नक्की काय घडलं, सगळं काही या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनकाम। मंडळी, अखेर हो नाही करता करता बच्चू कडूंचं ठरलं। त्यांनी धनुष्यबाण हाती घेतल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणातील ही एक मोठी घडामोड मानली जाते। तर दुसरीकडे त्यांच्या या निर्णयावर आता टीकाही होऊ लागली आहे। एका आमदारकीसाठी तुम्ही असा निर्णय घेत आहात, याचा अर्थ विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता आता संपली आहे। कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का, असं तुम्ही म्हणाला होतात। त्यामुळे आता कोण मूर्ख आहे हे पाहावं लागेल, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बच्चू कडू यांना धारेवर धरलंय। दुसरीकडे शिंदे सेनेतही या घडामोडीवरून 2 गट निर्माण झालेत। शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी बच्चू कडू यांचं जोरदार स्वागत केलंय, तर विधान परिषदेसाठी इच्छुक असलेले इतर उमेदवार मात्र नाराज झालेत। याशिवाय बच्चू कडू पक्षात आल्यामुळे शिंदे गटाच्या विदर्भातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आपलं अस्तित्व गमावण्याची भीती वाटू लागली आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान या सगळ्यात धनुष्यबाण हाती घेतल्याची घोषणा करताना बच्चू कडू यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली। त्यात त्यांनी सांगितलं की जे काही घडतंय त्याचं सगळं श्रेय मीडियाला आहे, कारण त्यांनी सूत्रांचे हवाले बातमी पेरली आणि हे घडून आणलं। पण आपण फक्त आमदारकीसाठी गेलो नाही, तर पक्षप्रवेशासाठी मी ठेवलेल्या सर्व अटी एकनाथ शिंदेंनी बैठकीत मान्य केल्या। माझे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहे। शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू, पण त्या बदल्यात आम्हाला शेतकऱ्यांची, दिव्यांगाची ताकद हवी आहे। त्यामध्ये कोणताही समझोता होणार नाही। शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं, पण त्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे, ही आमची मागणी होती। शेतकऱ्यांच्या लढाईत देखील आम्ही इंचभरही फरक पडू देणार नाही। लाडकी बहीण योजनेतील विधवा भगिनींचे प्रश्न सोडवण्यात यावेत असे माझे मुद्दे आहेत। मी शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी धनुष्यबाण हाती घेतलाय। शिंदेंसोबत मी शेतकऱ्यांच्या हमी भावावर देखील चर्चा केली। पेरणीपासून ते कापणीपर्यंत आमची चर्चा झाली, त्यात त्यांनी सहमती दर्शवली। जेव्हा आपल्या कामासाठी सत्ता आणि संघटना पाठिंबा देतात तेव्हा विरोधात राहण्याची गरज उरत नाही, असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिलं। तर तुम्ही यापूर्वी शिवसेना का सोडली होती, या प्रश्नावर उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले की मी राजकीय प्रवासाला शिवसेनेतून सुरुवात केली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या कर्जवाफीसाठी पत्र लिहिलं होतं, तेव्हा कापसाच्या हमी भावाच्या मुद्द्यावर आम्ही शिवसेनेचा राजीनामा दिला होता। आता पुन्हा शेतकरी, दिव्यांगाच्या मुद्द्यावर शिवसेनेत प्रवेश करतोय, कारण मध्यंतरीच्या काळात संघटना चालवणं कठीण आहे, हे आम्हाला समजलं होतं। शिवसेनेतला माझा जन्म आहे आणि शिवसेनेतच शेवटपर्यंत राहावं एवढीच आता माझी इच्छा असल्याचं बच्चू कडू म्हणाले। दरम्यान 27 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचं पुढे काय होणार या संदर्भात भूमिका मांडताना त्यांनी सांगितलं की प्रहार सामाजिक संघटना व प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार आहे। प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रात काम करत राहील। ज्यांना राजकीय काम करायचंय ते शिवसेनेत येतील आणि ज्यांना सामाजिक काम करायचंय ते प्रहार संघटनेत राहतील। आम्ही पूर्ण ताकदीनं शिवसेना कशी वाढेल यासाठी आता काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय।
तर मंडळी, एकनाथ शिंदे यांनी उमेदवारीसाठी बच्चू कडू यांना त्यांच्या प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट घातली होती, पण त्यासाठी बच्चू कडू तयार नव्हते. त्यामुळे असा हा मधला मार्ग आता दोन्ही नेत्यांकडून काढण्यात आलाय. बच्चू कडू यांना आता विधान परिषद आमदारकी बरोबरच पुढील 6 महिन्यात मंत्रिमंडळात घेण्याचा शब्द देखील शिंदेंनी दिल्याचं बोललं जात आहे. पण या संदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं की मला कोणतंही पद मागायची सवय नाही. मागायचं असतं तर मागे गुवाहाटीला गेलो होतो, तेव्हाच मंत्रिपद मागितलं असतं, पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलो. विधान परिषद माझ्या ध्यानीमणीही नव्हती, पण सूत्रांच्या आधारे मीडियावाल्यांनी बातम्या दिल्या. मी तर गावी संत्र्याच्या पिकाला पाणी देत होतो, पण बातम्या आल्यावर लोक मला म्हणाले की तुम्ही मुंबईला जाऊन बसा. त्यानंतर मी मुंबईत आलो आणि काल परवा झालेल्या चर्चेनंतर आता शिवसेना प्रवेश ठरल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. दरम्यान त्यांच्या पक्षप्रवेशानं शिंदेची शिवसेना महाराष्ट्रात आणखी मजबूत होणार असल्याचं बोललं जात आहे. कारण शेतकरी, शेतमजूर आणि विशेषतः दिव्यांग बांधव बच्चू कडू यांच्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे उभे असतात. याशिवाय शिंदे सेनेला विदर्भात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघाचं बच्चू कडू यांनी तब्बल 4 वेळा प्रतिनिधित्व केलंय. यापूर्वी विदर्भातून प्रहारचे काही आमदारही निवडून आले होते. त्यामुळे विदर्भात शिंदे सेनेला नवी उभारी मिळणार आहे. तर भाजप, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विदर्भात मोठं आव्हान निर्माण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर मंडळी, 2029 ची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा देखील कायमच होत असतात. त्यामुळेच प्रत्येक मतदारसंघात आपली स्वतंत्र ताकद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातून शिंदे आणि फडणवीस हे एकमेकांना चेकमेट करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा शिवसेना प्रवेश फक्त विधान परिषदेच्या आमदारकीसाठी झाला नाही, तर भविष्यातील राजकीय रणनीतीचा एक भाग म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जात आहे. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि पक्षप्रवेशासाठी बच्चू कडू यांनी समोर ठेवलेले मुद्दे शिंदे सेना निकाली काढेल का? यावर तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.